नित्य स्वामी दर्शन 1 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. पादसेवन भक्ती याचा अतिशय सोपा अर्थ असा की स्वामींच्या चरणांची आपण मनाने आणि देहाने रत व्हायचे, त्यांच्या भव्य चरणांची भक्ती पातळीवर घोटाळत राहायचे. आपण जेव्हा स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो तेव्हा त्यांच्या चरणांना घट्ट धरतो आणि म्हणतो की स्वामी, मला या चरणांपासून कधीही दूर लोटू नका, कारण शाश्वत सत्य तुमच्या चरणांशीच प्रकट झालेले आहे. आपण परमात्मा आहात. या चरणांपासून जर मी विलग झालो तर मी कुठे जाऊ? या चरणांची माझ्या चित्तवृत्ती एकटवल्या आहेत. तुमचे चरण घट्ट पकडता यावेत म्हणून तर मी तुम्हाला वारंवार दंडवत घालतो. माझ्या सर्व वृत्ती तुमच्या चरणांशी लीन व्हाव्यात म्हणून मी हे चरण घट्ट पकडले आहेत. तुमची चरणसेवा मला शाश्वत आनंद देते. स्वामी, मी प्रथम श्रवण भक्तीतून तुम्हाला अनुभवण्याचा प्रयत्न केला, कीर्तनातून आणि भजनातून तुम्हाला मनापासून आळवले, नामातून तुमच्या अखंड भक्तीचा सहवास लुटला आणि या पादसेवन भक्तीतून तुमच्या भव्य अस्तित्वाच्या त्रैलोक्यव्यापी वेध घेतला. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की चरणसेवेसारखी स्वामींची दुसरी सेवा नाही. चरणसेवेमुळे मनातला अहंकार कायमसाठी नष्ट होतो. स्वामींच्या राज्यात आपल्याला स्थान मिळाल्यावर लक्षात येते की केवळ आपली पुण्याई म्हणून स्वामी कृपेने या भक्तीचा 4 पायऱ्या आपण ओलांडू शकलो. नमस्कार माणसाला देव सानिध्य देतो, साष्टांग नमस्कार देवाच्या जवळ नेतो, पादसेवा भक्ताला स्वामींच्या हृदयात स्थान देते. समर्थ म्हणतात, पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती, जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय. दासबोध 4:4-25. संपूर्ण विश्वात पादसेवन भक्ती ही पवित्र भक्ती पायरी आहे. त्रैलोक्याला पावन करणारी ही भक्ती आपण केली तर स्वामींचा निकट सहवास लाभतो. भवसागर पार करायला मदत करणारी ही पादसेवन भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. स्वामी भक्तांनो, ही भक्ती आपण प्रत्यक्ष अनुभवायला हवी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.